तुम्ही कोणाशी बोलत होतात का? तुम्ही सांगितलं नाही तुम्ही कोणाशी बोलत होतात? म्हाळसा, तुला ह्या कक्षात कोणी दिसतंय का? मला इथे आपल्या खेरीज दुसरं कोणीही दिसत नाहीये. म्हणजे ह्याचा अर्थ मी तुझ्याशीच बोलत आहे. पण मी येण्याआधी तुम्ही कोणाशी तरी बोलत होतात. तेही तुझ्याशीच बोलणं होतं. हे सारं अकालनीय आहे. म्हाळसा, जर तू हे समजून घेतलंस तर तुझ्यासाठी हे अत्यंत सोपं आहे. पण हे समजून घेणं मला अवघड होत चाललं आहे आणि मला हे समजत नाही म्हणून मी अस्वस्थ होते. अनेकदा मला असं वाटतं की मला हे सगळं कळणार आहे की नाही. म्हाळसा, तुला हे कळायलाच हवं. कारण जोपर्यंत तुला हे कळत नाही तोपर्यंत ह्या अवताराची समाप्ती नाही. आणि त्यासाठी तुझ्या सभोवताली जे काही घडत आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून अंतिम सत्य काय आहे हे जाणण्याचा तुला प्रयत्न करावा लागेल. मी प्रयत्न करतेच आहे. एका क्षणी मला असं वाटतं की मी सत्याच्या अगदी जवळ जाऊन पोचले, पण दुसऱ्या क्षणी मला असं वाटतं की मी आहे तिथेच आहे. तुझ्या खोल अंतर्मनात दडलेल्या गोष्टी आठवायचा प्रयत्न कर. कदाचित सत्य तुझ्या समोर वास्तव बनून उभं राहील. पण मग तुम्हीच मला का नाही सांगून टाकत? म्हाळसा, तुझ्या अवतार कार्याचे प्रयोजन त्यातच दडलेले आहे, जे केवळ तुलाच आठवायचे आहे. नारायण नारायण. मुनिवर, प्रणाम प्रभू. प्रणाम माते. हे काय मुनिवर, आज तुम्ही सगळ्यांच्या आधी या आख्यानाच्या इथे आला आहात? विशेष असे काही नाही देवी. आपल्यामुळे कोणाला वाट पाहावी लागू नये असे मनात आले. श्री खंडेराय आणि म्हाळसा अजून आलेले नाहीत. आणि बाणाई देखील. काय झाले माते? मुनिवर, मी बानूला भेटून आले आहे. अलक्ष्मीने तिला चुकीचा मार्ग दाखवू नये याची मला काळजी वाटत होती, म्हणून तिला भेटायला गेले होते. आणि केवळ इतकंच नव्हे तर या आख्यानातून बाणाईच्या मनात काही शंकाच उद्भवलेल्या दिसत नाही. जर असं झालं तर तिला सत्य कधीच कळणार नाही. मला असं वाटतं प्रभू की तुमच्या मूळ रूपाबद्दल तिला कळल्यामुळे बानू निर्धास्त झाली असावी. परंतु त्यामुळे आपल्या हातून काय चुका घडतील ह्याचं भान तिनं ठेवणं आवश्यक आहे. हे मात्र सत्य आहे माते. आणि त्या दृष्टीनं तिनं आता पावलं उचलणं आवश्यक आहे. कसला विचार करता आहात मुनिवर? माते, आज बानूला आख्यानात पूर्वजन्मातल्या नाही तर याच जन्मातल्या विस्मृतीत गेलेल्या घटना आठवू शकतात.
सदानंदाचा एकट 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 एकट. प्रणाम देवा. प्रणाम माते. मुनिवर, आज तुम्ही सर्वांच्या आधी आला आहात. देवा, मी आत्ताच त्यांना हेच सांगत होतो. आपल्यामुळे कोणाला वाट पाहावी लागू नये असे माझ्या मनात आले आणि म्हणूनच मी आलो. म्हाळसा, म्हाळसा, तुझे आज ध्यान दुसरीकडे कुठेतरी वाटते. म्हाळसा, काय झाले? ठाऊक नाही, पण असं वाटतं आहे कधी आख्यान सुरू होत आहे. दुसरीकडे कुठेही माझं लक्ष नाहीये. खरं सांगायचं तर पार्वती देवींशी जेव्हा जेव्हा माझी भेट होते तेव्हा तेव्हा माझ्यासमोर नव्याने काही गोष्टी येतात. असं वाटतं माझ्या हाती काहीतरी लागलं आहे. विचार एका दिशेनेच जातात आणि त्या भेटल्यावरच असं का होतं हे मात्र मला कळत नाही. म्हाळसा, तुला खरंच असं वाटतं की पार्वतीची आणि तुझी भेट झाल्यावर तुझ्या हाती काहीतरी लागलं आहे ह्याची तुला जाणीव होते? हो, अगदीच. जेव्हा जेव्हा मी त्यांचा विचार करते तेव्हा तेव्हा मला त्यांचं दर्शन घडतं. त्यांचं दर्शन मला व्हावं म्हणून मी किती कष्ट केले आहेत आणि आता मी एकटी असताना अनेकदा त्या मला दर्शन देतात. ह्याचा मला आनंद देखील आहे. कालही माझी आणि त्यांची भेट झाली. त्यांच्या बोलण्यातून मला असं जाणवलं की मी आख्यानातल्या कथेकडे ध्यान द्यायला हवे. म्हाळसा, तुला त्याचे भान झाले हे महत्वाचे. कधी एकदा आख्यान सुरू होते आहे याची प्रतीक्षा करते आहे मी. मुनिवर, आज्ञा असावी देव. आख्यानाला आरंभ करा. नारायण नारायण. होय देव. कीर्ती हराची स्तुती बोलवेना, कैवल्य दाता मनुजा कैना. एकाग्रनाथ विष अंगीकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. तर भक्तजन हो, नीट लक्ष देऊ नये का? हे आख्यान आहे त्या समुद्र मंथनाचे, ज्यामुळे या सृष्टीला एकापेक्षा एक अद्वितीय अशी रत्न मिळाली. मला जरी श्री विष्णूंचे दर्शन घडले नसले तरी त्या कौस्तुभमणीचे दर्शन घडले आहे. लक्ष्मी देवींच्या बहिणीने जे सांगितलं ते अगदी खरं आहे. मला तर म्हाळसा देवींना जे ठावं आहे ते समद ठाव आहे. होय देवी,
जरी माझ्या आराध्याचे दर्शन आपल्याला झाले नसले तरीही त्या दिव्य कौस्तुभ मण्याचे दर्शन आपल्याला झाले याचाच मला आनंद आहे. पण मला खात्री आहे की या आख्यानातून मला त्यांच्याविषयी नक्कीच काहीतरी कळेल. नारायण नारायण, निश्चित देवी. आणि त्यासाठी आपल्याला आख्यानाला पुन्हा प्रारंभ करायला हवा. होय मुनिवर, नको त्या आठवणींमध्ये रमले मी, ज्यातून माझ्या हाती काहीतरी लागेल असा विचारही मी केला नाही. पण आता अजून जाणून घेण्याची उत्सुकता आहे. आणि मला बी. नारायण नारायण, आता समुद्रातून काय बाहेर येणार या उत्सुकतेने देव आणि दैत्य आपल्या सर्व सामर्थ्यानिशी समुद्र मंथन करत होते. रंभा, ही माझ्या स्वर्गलोकातल्या राजसभेत नृत्य करून देवांचे मनोरंजन करायची. माझे स्वर्गलोकीचे सगळे वैभव गेले, त्यात ही रंभा देखील निघून गेली. रंभे, तुझ्या अलौकिक सौंदर्यामुळे आणि तुझ्या नृत्य कौशल्यामुळे देवलोकात तुला सन्मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. तू स्वर्गलोकी नव्हतीस तर स्वर्गलोकाला शोभा नव्हती. तुझी निर्मितीच मुळी देवांचे आणि माझे मन रिझवावे म्हणून झाली आहे. हे श्री महेश्वर, ही रंभा पुन्हा मला प्राप्त व्हायला हवी. एक तर ती स्वर्गलोकी होती, त्यामुळे तिच्यावर पहिला अधिकार माझा आहे. स्वर्गावर तुमचे राज्य नाही तेव्हा रंभा तुम्हाला देण्याचा प्रश्नच येत नाही देवेंद्र. या रंभेला स्वर्गलोकी मी अत्यंत प्रेमाने वागवले आहे. आता आपण जर तिला या दैत्यांच्या स्वाधीन केलेत तर ते तिच्याशी अत्यंत निष्ठुरपणे वागतील. यावेळी माझ्या इच्छेचा मान ठेवावा आणि रंभेला माझ्या स्वाधीन करावे. इंद्रदेव, एका अप्सरेसाठी तुम्ही हा आग्रह धरावा हे योग्य नाही. स्वर्गाचे अधिपती म्हणून तुम्हाला जे जे आवश्यक आहे ते मिळावे यात शंकाच नाही. पण एक रंभा जर तुम्हाला मिळाली नाही तर त्याने फार मोठी हानी होईल असं मला वाटत नाही. बळी, समुद्र मंथनातून ही अप्सरा बाहेर आली आहे. तिच्यावर अधिकार तुमचा असेल असा माझा आदेश आहे. क्षमा असावी स्वामी, मात्र यात रंभाची काय इच्छा आहे त्याला काहीच महत्व नाही. स्वामी,
मला वाटते हा निर्णय सर्वस्वी रंभावर सोपवावा. पार्वती, मला तुझे म्हणणे कळत आहे, पण ह्या निर्णयामुळे दैत्यांना स्त्रियांचा सन्मान करण्याची एक नवीन सुरुवात होऊ शकते. बळी, ही दैत्यांसाठी फार मोठी संधी आहे. ही रंभा केवळ एक अप्सरा नसून ती एक स्त्री आहे. तेव्हा तिला सन्मानाने वागवावे. होय प्रभो. रंभा, मी यावेळी तुला स्वर्गलोकी आणू शकलो नाही, पण मी तुला शब्द देतो की भविष्यात तुला पुन्हा स्वर्गलोकी आणण्यासाठी मी यथाशक्ती प्रयत्न करेन. बळी, श्री महादेवानी ही रंभा तुझ्या स्वाधीन केली असली तरी एक ध्यानात ठेव, ही देवेंद्राच्या राजसभेतील रंभा म्हणूनच ओळखली जाईल आणि भविष्यात तिला पुन्हा प्राप्त करण्यासाठी मी तुझ्याशी युद्ध देखील करेन. इंद्रदेव, क्षमा असावी प्रभू, क्षमा असावी. स्वामी, रंभाला दैत्यांच्या स्वाधीन करण्याचा निर्णय मला अजिबातच पटलेला नाही. आपण म्हणता आहात ते मला कळते आहे की या निमित्ताने दैत्यांना एक संधी मिळेल आणि ते स्त्रीला सन्मानाने वागवतील. मात्र असे झाले नाही तर रंभावरती अत्याचार होईल, अन्याय होईल. बळी, पार्वतीचा तुमच्याबद्दलचा दृष्टिकोन हा तुम्ही आजवर स्त्रियांवर केलेल्या अत्याचाराचे फलित आहे. प्रभो, मी आश्वासन देतो की मी रंभाला चांगली वागणूक देईन. आधी भविष्यात आपण आपल्या वर्तनाने, आपल्या आचरणाने हे सिद्ध करून दाखवावे. स्वामी, मला वाटते हा निर्णय सर्वस्वी रंभावर सोपवावा. पार्वती, मी तुझ्या निर्णयाचा आदर करतो. हा निर्णय मी सर्वस्वी तुझ्यावर आणि रंभावर सोपवत आहे. रंभा, तू कोणाची निवड करशील? दैत्यांची की देवांची? देवांची. ही अप्सरा पुन्हा स्वर्गलोकात जाऊन इंद्रदेवांच्या अधिकारात राहील. नारायण नारायण. कोण हाक मारतोय आम्हाला? एवढा आदरातिथ्य करते आहेस म्हटल्यावर येईन मी पुन्हा तुझ्याकडे.